माझी प्यारी गो महबूबा माझे दिलाचे मॉर्निंग सगळ्यांना। आत्ता वाजलेत 9 आणि मी आवरलंय सगळं बाकीचं। आता जेवण करणार आहे लवकर। मावशी काका येणार आहेत कोल्हापूरवरून आणि नंतर आम्ही बाहेर जाणार आहे, म्हणून मी जेवण बनवतेय लवकर आज। सकाळी लक्षात आलेलं हे मी अंडा घोटाळा बनवलंय, नवीन डिश, म्हणजे मी नेहमी करत असते, मला आवडतं। याची फुल रेसिपीचा व्हिडिओ मी नंतर अपलोड करेल चॅनलवर। ते मावशीसाठी केलं मी। आता मी करतीये चिकन फ्राय, म्हणजे चिकन मसाला कोल्हापुरी पद्धतीनं। तेल गरम झाले, त्यामध्ये मी कांदा घातलाय, वेगळं वाटण पण करून घेतलंय, जे मी मगाशी दाखवलं मिक्सरला। नेहमीचंच वाटण, कांदा खोबरं लसूणचं सुकं खोबरं। ते आता तेलात चांगलं भाजून घ्यायचंय आणि भाजलं की त्यामध्ये तिखट पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, मीठ पण घालायचं थोडं। मीठ घातल्यामुळं कांदा टोमॅटो किंवा मसाला असेल तर लवकर भाजला जातो मिठामुळं। आता मी छान परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत। त्यात मी घालतीये तिखट पावडर, 2 प्रकारचे तिखट पावडर घालणार आहे। एक बेडगी मिरचीची आणि एक काश्मीरी लाल, जे विकतचं पाकिटमधली आहे, आणि हे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातला। परत थोडा वेळ 5 मिनिटं परतायचे मसाले छान, आणि मसाला भाजून झाला की त्यामध्ये घालायचे बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो आवडत असलं तर घालायचे, नाही घातलं तरी छान लागतं। गरम मसाला पण घातला मी। चिकन मटन मसाला असला तरी चालतो, पण माझ्याकडे आता नव्हता म्हणून मी गरम मसाला घातला। घरी केलेला पण असतो, तो पण आता नाही आहे, त्यामुळं विकतचा गरम मसाला घातला। बारीक चिरलेले टोमॅटो घातले थोडेसे, ते छान मऊ होईपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी पण घालू शकता तुम्ही, म्हणजे मसाला करपणार नाही। आणि नंतर तुम्हाला जसं ग्रेव्ही पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी वाढवायचे। टोमॅटो बारीक मऊ झाला की त्यामध्ये घालायचे शिजवलेलं चिकन, जे आलं लसूण पेस्ट लावून ठेवलेलं, मीठ, आलं लसूण पेस्ट, ते शिजवून त्याचं जे पाणी असतं त्याचा रस्सा करणार आहे वेगळा। आणि आता शिजलेलं चिकन घालणार आहे। मसाला छान भाजून झालाय, थोडंसं पाणी पण घातलेलं मी, आणि थोडंसं 10 मिनिटं शिजलेलंच आहे हे चिकन, त्यामुळे 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, पाणी ठेवायचं वर। मग आपलं झालेलं तयार चिकन फ्राय, चिकन मसाला। झाले आपलं तयार चिकन सुकं फ्राय। बघूया आता मातीच्या भांड्यातला तांबडा रस्सा, चिकन सुकं फ्राय, मस्त। चपाती करूया आता, चपाती। मातीच्या भांड्यातला रस्सा, तांबडा रस्सा।
वाटतंय काम नाही करत. मी आता चपाती करते. 10-12 चपात्या. बाकीचं सगळं जेवण झालेलं आहे. दही कांदा करायचं आहे, म्हणजे कोशिंबीर सारखं. दही, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मीठ आणि मग झालं सगळं जेवण तयार. तोपर्यंत येतीलच मावशी आणि काका. कर बंद, लाव. तुला काय लावायचंय ते झालं. ऐकायचं होतं, झालं. बघू ती कशी फुगली आहे टवकी चपाती. चपात्या करते सगळ्या. झालंय सगळं बनवून. हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये झालाय. साधा व्हिडिओ केलेला, पण हा एकदम फास्टमध्ये छोटासा व्हिडिओ झाला. बोललेले मी ते काय ऐकू आलं नाही आहे, त्यामुळं मी नंतर मग व्हॉइस परत हे केलं. झालेलं आहे सगळं बनवून. आणि मावशी काकांचा फोन पण आलाय, ते पण आलेत जवळच. तर मी जाते खाली तिथं गेटपर्यंत आणायला त्यांना. हा जिरा राईस आहे, पण ते गरम वाफ आहे त्यामुळे उघडत नाही आहे. नंतर दाखवते मी ताटामध्ये. यामध्ये चपाती आहेत, चिकन फ्राय, कोल्हापुरी तांबडा रस्सा, अंडा घोटाला, जिरा राईस. आता जेवताना ताटाचा फोटो काढला जिरा राईस. ह्याची रेसिपी आहे, व्हिडिओ केलाय मी याचा. आता दही कांदा बनवायचा. येतील माझे मावशी काका. आता मी करते दही कांदा. पिंपल्स उठलंय इथं, काहीतरी उठलंय. मोठंच्या मोठं टेंगूळ आलंय इथं. टेंगूळ आले मावशी काका. आता मी जेवणार आहे. मी 65 करते आहे, चिकन 65. कोल्हापूरमध्ये जास्त मिळतं हे चिकन थाळी तयार आहे आपली. कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही जेवून जाणार आहे तुळशीबागमध्ये. तुम्हाला जरा दाखवते व्हिडिओमध्ये. तुळशीबागेत आलो होतो आम्ही जेवून. दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे हा. मावशी काका जाणार होते लग्नाला, म्हणून मी नाश्ते बनवले. रवा उपीट आणि शेवयाचं उपीट मॅगी मसाला घालून. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. हे लाईव्हमध्ये दाखवलेलं आहे मी, रवा उपमा आणि शेवयाचं उपीट. लाईव्ह बघा त्यासाठी. आणि लाईक करा, शेअर करा आणि